राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी आपणा सर्वांना होळीच्या आणि धुलिवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 2 दिवसापूर्वी अजितदादाच्या विमान अपघाताचा चौकशी अहवाल आला आणि त्या चौकशी अहवालात स्पष्ट सांगितलं की हा अपघात आहे. हा अपघात आहे. विमान झाडाला धडकलं, धावपट्टीच्या अगोदर कोसळलं. हा चौकशी अहवाल आल्यानंतर शंकाखोर रोहित पवार कुठं आहेत? गेली 3 आठवडे रोहित पवारने प्रसारमाध्यमामध्ये हा अपघात नसून घातपात आहे हे विविध मार्गाने सांगायला सुरुवात केली. जनतेच्या मनात एक संभ्रम निर्माण केला. काही लोकाला त्यांनी अप्रत्यक्षरित्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं, सरकारला सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं. आणि मग महाविकास आघाडीतले आणि माझ्या जुन्या पक्षातले काही मित्र मला भेटले. त्यांनी तर असे आरोप केले की अजितदादा देवगिरीहून निघाले, विमानतळावर आले आणि विमानात बसले, याचे CCTV फुटेज का दाखवत नाहीत? आता बोलणाऱ्याची 10 तोंड, कुणी काही बोलू लागलं आणि त्याच्यात रोहित पवारची भर. मग रोहित पवारने एक चांगली स्क्रिप्ट तयार केली आणि हा अपघात नसून घातपात आहे हे सांगायला सुरुवात केली. खरं म्हणजे दादाचा असा घातपात झाला असेल आणि चौकशीत तसं आढळलं तर संबंधित माणसाला, संबंधित संस्थेला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. याच्याशी कुणीही हे करणार नाही. सगळ्यांची हीच इच्छा आहे की दादाचा जर घातपात असेल तर त्यांची शिक्षा कठोर झालीच पाहिजे घातपात करणाऱ्याला. पण रोहित पवारचा उद्देश वेगळाच आहे. रोहित पवारला दादाच्या मृत्यूपेक्षा आपलं नेतृत्व कसं चमकून निघेल, कसं उजळून निघेल, कसं लोकांसमोर जास्तीत जास्त येईल, आता पवार घराण्याचा मीच एक हितैषी आहे, मीच एक नेता आहे दाखवण्याचे त्यांनी प्रयत्न सुरू केले. द्वेषाने पछाडलेला माणूस कसा असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे रोहित पवार. आणि एकदा माणूस द्वेषाने पछाडला की त्याचा विवेकसुद्धा मारला जातो आणि प्रत्येक गोष्टीत तो चूक हुडकायला सुरुवात करतो, तो वेगळ्याच दृष्टीने त्याकडे पाहायला सुरुवात करतो. आता मला सांगा, या अहवाला आल्यानंतर रोहित पवारचं काय म्हणणं आहे? मी जसं मागं म्हटल्यासारखं रोहित पवार, आपण विधानसभेचे सदस्य आहात. तुम्ही त्या सभागृहात जाऊन सरकारला अडचणीत आणू शकता, सरकारला सांगू शकता की याची चौकशी करा, सरकारला उत्तर द्यावं लागेल. पण तुम्ही तिथं काही न करता बाहेरच्या जगात फिरून ओरडून सांगायचा प्रयत्न करू लागला की हे घातपात आहे. तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. आता बघा, रोहित पवार यांनी परवा एक स्टेटमेंट काय केलं? प्रफुल्ल पटेल कोण? जय पवारला उठ म्हणणारे, तिथून दुसरीकडे जा म्हणणारे. आता रोहित पवार किती खोटारडा आहे ते दृश्य आपण सगळ्यांनी पाहिले, प्रसारमाध्यमावर सगळ्यांनी पाहिले. प्रफुल्ल पटेल त्या स्टेजवर होते ज्या स्टेजवर दुसऱ्या लाईनमध्ये, दुसऱ्या खुर्चीच्या रांगेत जय पवार बसले. स्वाभाविक आहे, जय पवार कुठलेच पदाधिकारी नसल्यामुळे ते दुसऱ्या रांगेत जाऊन बसले. प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी जय पवारला उठवलं. बस एवढंच दृश्य पाहिलं आणि मग रोहित पवारनं आपल्या तोंडाचा पट्टा सुरू केला. प्रफुल्ल पटेल कोण होते जय पवारला उठवणारे? अरे रोहित पवार, पुढचं सांग ना लोकांना. प्रफुल्ल पटेलनी जय पवारला तिथून उठवलं आणि पुढच्या रांगेत आणून बसवलं. याच्यावर काही रोहित पवार बोलत नाही, कारण ते बोलला तर त्याचा काय फायदा आहे? त्याला जगाला हे दाखवायचं आहे की बघा, हे 4 नेते, मी जसं मागं म्हणलं की OBC नेते आणि हे नेते कसे सुनेत्राताईला घेरून बसलेले आहेत.
हे दाखवण्यासाठी म्हणून त्यांनी ते अर्धसत्य सांगितलं. तशीच गोष्ट सुनेत्राताई नवीन अध्यक्ष झालेले आहेत. महिना झाला नाही त्यांच्या पतीचं म्हणजे आदिजादाचं दुःखद निधन झालं. त्याच्यामुळं स्वाभाविक त्यांची मनस्थिती थोडी चांगली नाही. तरी पण त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षाचा पदभार स्वीकारला. पण या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांची ही काळजी होती की पत्रकार आहेत, आडवा उभा प्रश्न विचारतील आणि ताई अडचणीत येऊ नये. तिथं धक्काबुक्की होऊ लागली, गर्दी होऊ लागली म्हणून आपल्या राष्ट्रीय अध्यक्षाला संरक्षण द्यावं या हेतूने ते सगळे वागत होते. खरं म्हणजे रोहित पवार, आपण प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे किंवा सुनील तटकरेवर आरोप करण्याअगोदर हे विचारात घेतलं पाहिजे की एकेकाळ तुम्ही एकत्र असताना हे चारही लोक तुमचे वरिष्ठ नेते होते. यापैकी तुम्ही काही लोकांच्या म्हणजे प्रफुल्ल पटेल सोडून सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या सोबत विधानसभेत सदस्य होतात. एका बाकावर शेजारी बसत होतात. तुम्ही असं म्हणावं की सुनेत्राताईला कुणी इकडं ओढतंय, कुणी खांद्यावर हात टाकतंय. तुम्हाला काय म्हणायचं आहे? का तुम्ही लोकांच्या भावनेशी खेळताय? अहो रोहित पवार, तुमचा काय संबंध अजितदादाच्या राष्ट्रवादीशी हो? तुम्हाला एक दृश्य दाखवतो. तुमच्या आत्या संजय राऊतच्या गळ्यात हात टाकून नाचतात हे तुम्हाला बरं वाटतं का हो? आणि आपल्या राष्ट्रीय अध्यक्षाला संरक्षण देण्याच्या हेतूने जर कुणी वागत असेल तर ते तुम्हाला चूक दिसतं. मला वाटतं हा दुटप्पीपणा तुमचा सुटला पाहिजे. जाता जाता एक गोष्ट सांगायची आहे. इस्रायल आणि अमेरिका यांनी इराणविरुद्ध युद्ध पुकारलं. ज्या युद्धाची वाट गेली बरीच वर्ष इराणचा सर्वेसर्वा आयतुल्ला खोमेनी पाहत होता. बरीच वर्ष वाट पाहत होता. त्याची खूप इच्छा होती की युद्ध व्हावं. आणि युद्ध सुरू झालं, पहिल्याच दिवशी हा ढेर झाला. म्हणजे जवळपास सगळे नातेवाईक, सगळे सैनिकी अधिकारी एकाच झटक्यात मारले गेले. म्हणजे मोसादचा कुणीतरी हेर त्यांच्यामध्ये सामील होता आणि ते सगळे एकत्र होते. ही बातमी जशीही इस्रायल आणि अमेरिकेला कळाली, काही वेळातच तिथं 30 बॉम्ब टाकण्यात आले आणि हा खोमेनी मेला. खोमेनी चांगला होता, वाईट होता, इराणमध्ये त्याची काय हुकुमशाही होती, स्त्रियावर काय अत्याचार होते, कशावर काय अत्याचार, या चर्चेत मला जायचं नाही. मला दुसराच एक महत्त्वाचा मुद्दा आणायचा आहे. हा खोमेनी मेला इराणमध्ये, भारतातल्या मुसलमानाचा त्याच्याशी काय संबंध आहे? त्या कारगिलमध्ये असंख्य मुसलमान स्त्री पुरुष एकत्र झाले आणि शोक करू लागले. लखनौमध्ये ती स्थिती, मुंबई गोवंडीमध्ये ती स्थिती, हैदराबादमध्ये ती स्थिती. यार तुमचा काय संबंध त्या खोमेनीशी? पहलगाममध्ये जे लोक मारले गेले याच्यासाठी कधी एकत्र आले नाही ते लोक. काश्मीरमधून काश्मीरी पंडित हा देशोधडीला लागला, त्यावेळेस कधी मुसलमान एकत्र येऊन शोक करू नाही लागले. खोमेनी कोण तुमचा बाप होता? खोमेनी तुम्हाला आणून इथं खाऊ घालत होता? काय खोमेनीशी तुमचा संबंध आहे? आणि असुद्दीन ओवैसी त्याला फार त्या खोमेनीचं प्रेम होतं. अरे तू तुझ्या भावानं त्या निजामाबादमध्ये जे भाषण केलं होतं ना, 15 मिनिटासाठी पोलीस हटवा मग आम्ही दाखवू. मग जा ना तिथे इराणमध्ये जाऊन दाखवा ना त्या अमेरिकेला आणि इस्रायलला. म्हणजे हे मुस्लिम लोक, यांना राष्ट्र महत्त्वाचं नाही, यांचा धर्म महत्त्वाचा. हिंदूनो आता तरी जागे व्हा. आपण सगळे ज्या पद्धतीने एक होते तसे एक झालं पाहिजे. खोमेनी इराणमध्ये मेला आणि तुम्ही भारतात बांगड्या फोडून घ्यायलात, हा दुटप्पीपणा चालणार नाही.
तुम्हाला याच राष्ट्रात राहायचं तर याच राष्ट्रावर निष्ठा ठेवली पाहिजे हे तुम्हाला सांगण्याची गरज आलेली आहे आणि त्यासाठी हिंदूनं एकत्र आलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.